सौंदर्य स्पर्धा हा जर शब्द तुमच्या समोर आला तर नेमकं डोळ्यासमोर काय येतं? एखादा रॅम्प असेल, काही मॉडेल्स असतील आणि रॅम्पवरती चालताना ते आपल्याला दिसतात, असं काहीसं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. इकडे बारामतीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून एक अनोखी स्पर्धा पार पडते. इकडे रॅम्प वॉक होतो, पण त्यामध्ये मॉडेल असतात भीमथडी घोडे. राज्यभरातून आलेल्या भीमथडी घोड्यांना इथे पारितोषिक दिलं जातं. या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये शरीरयष्टी असेल, त्यांचा चेहरा, मान, कान असेल किंवा त्यांची उंची बघितली जाते. बघूया या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. चपळ, रुबाबदार आणि ऐटबाज हे असे शब्द ऐकले की एखादा देखणा घोडा आपल्या नजरेसमोर उभारतो. ही दृश्य आहेत भीमथडी हॉर्स शो मधली. बारामतीत गेल्या 2 वर्षांपासून या भीमथडी घोड्यांच्या स्पर्धा होत असून राज्यभरातून आलेल्या भीमथडी घोड्यांना पारितोषिक दिलं जातं. अनेक अश्वप्रेमींना सिंधी, मारवाडी, पंजाबी जातीचे घोडे माहिती आहे, पण आपल्या मातीतला पण काहीशी विलुप्त होणारी जात म्हणजे भीमथडी घोडे. या घोड्यांची वैशिष्ट्य काय ती आपण समजून घेऊया. 1600 सालापासून भीमथडी घोड्यांच्या नोंदी आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात याच्या नोंदी आहेत. गनिमी काव्यात या घोड्यांचा वापर करण्यात आला. कमी आहार आणि काटकपणा हे याचं मूळ वैशिष्ट्य. कठीण चढ आणि डोंगर चढण्याची उत्तम क्षमता असते. रणजित पवार यांनी मागच्या काही काळात काहीसे मागे पडलेले भीमथडी घोडे शोधून त्यांना दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. बिकानेर इक्वेस्टेशन सेंटरने या भीमथडी घोड्यांना मानांकन प्राप्त करून दिलंय. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांबरोबर एकतरी भीमथडी अश्व पाळावा, त्याचं संगोपन करावं आणि नामशेष होत असलेल्या भीमथडी घोड्यांची संख्या महाराष्ट्रात अधिक वाढवावी असं आवाहन रणजित पवार यांनी केलंय. आमची हीच अपेक्षा राहील की सर्वांनी निदान एकतरी घोडा सांभाळावा. तर हे जे लुप्त होत चाललेली जात आहे ही आपल्याला वाढवली पाहिजे आणि ह्याचा सांभाळ केला पाहिजे. पुढच्या पिढीसाठी आपण दाखवलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 300 वर्षे झाली ह्या घोड्यांना आहे, त्यांना पूर्ण प्राप्त मूळ स्थितीवर आणायचं काम आम्ही करतोय. त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग जर केला तर आपण लवकर त्यांच्या मूळ स्थितीत त्यांना घेऊन जाऊ. बारामतीत गेल्या 2 वर्षांपासून या भीमथडी घोड्यांच्या स्पर्धा होत असून राज्यभरातून आलेल्या भीमथडी घोड्यांना पारितोषिक दिलं जातं. या भीमथडी इथे हॉर्स शो मध्ये आमच्या घोड्याला 1 नंबरचा मान मिळाला होता आणि यंदा सुद्धा इथं आम्ही त्यासाठी आलेलो आहे की आमचं घोडं 1 नंबर टॉप लेवलला असल्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे. या वर्षी सुद्धा योगायोगाने काय होतंय ते पाहू आपण. या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या घोड्यांची शरीरयष्टी, चेहरा, मान, कान आणि उंची हे सगळं बघितलं जातं. अश्वप्रेमींना या निमित्ताने एक वेगळीच पर्वणी अनुभवायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.